विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत, कारण की मुळातच जिल्हा म्हणजे आपला राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. जिजाऊंच्या आणि सावित्रीच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी कमी नाहीत असं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि आज आदर्श शिक्षण या शाळेमध्ये ते घेत आहेत. तुझं नाव बेटा? अच्छा, बरं किती वर्गाला जातेस? 8व्या वर्गाला. 8व्या वर्गाला किती विषय आहे तुला? 6. सगळ्यात आवडता विषय कोणता तुझा? इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. कोणते सर शिकवत आहेत? कदम सर. कशा पद्धतीने शिकवत आहेत? छान शिकवत आहेत. पण कशामध्ये जाण्याची इच्छा आहे तुला उद्याला? मित्रांनो, आर्मीमध्ये जाण्याची इच्छा आहे तिला आणि देशाची सेवा करायची आहे. तुझं नाव बेटा? अच्छा, किती वर्गाला जातेस? 7व्या वर्गाला जातेस. बरं, 7व्या वर्गाला जात असताना आज या ठिकाणी इंग्रजीचा विषय कोणता परिपाठ चालू आहे तुझा? इंग्लिशचा कोणता चालू आहे? कोणते शिक्षक आहे तुला? शिक्षिका आहेत? फरार सर आहे. बरं, कशा पद्धतीने शिकवत आहेत? चांगले शिकवत आहेत. बरं, काय वाटतंय तुला की या शाळेतून आपण दुसऱ्या शाळेत या ठिकाणी शिकायला जाणार आहेत आणि काय ध्येय आहे तुझं? मित्रांनो, अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांना धड देण्याचं या ठिकाणी गुरुजन वर्ग काम करतोय. MPSC UPSCचे जे विद्यार्थी आहेत तयार करण्याचा मानस या ठिकाणी या गुरुजन वर्गांचा आहे. तुझं नाव बेटा? अच्छा, महाले. तुझे आई वडील काय काम करतायत? शेती करतायत. मित्रांनो, सदन कास्तकार आहेत, कारण की शेतकऱ्यांची मुलं आणि कष्टकऱ्यांची मुलं या शाळेमध्ये आहेत. बरं, काय सांगणार? शाळा कशी वाटते तुला? मला शाळा खूप छान, मला म्हणजे खूप आवडते आणि आमच्या शाळेत मेंबर्स खूप छान शिकवतात, फरार सर शिकवतात. अच्छा, बरं, स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसली होतीस तू? हो, 5 वर्गात बसली होती, आता 8 वर्गात. अच्छा, बरं, पास झाली वगैरे? हो, माझ्या शाळेतून पहिला नंबर आलेला होता स्कॉलरशिप. मित्रांनो, पहिला नंबर तिचा आलेला आहे आणि तिला आनंद झालेला आहे, कारण आपण ज्या शाळेमध्ये या ठिकाणी शिकतोय आणि जे गुरुजन वर्ग आपल्याला ज्ञान या ठिकाणी प्राप्त करून देत आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे. तुझं नाव बेटा? माझं नाव संतोषी दुर्गा गजानन आहे. अच्छा, बरं, काय वाटते तुला शाळेबद्दल? कसं वाटतंय? मला शाळा खूप सुंदर वाटते. आमच्या शाळेत खूप भारी शिकवल्या जातं सगळं. अच्छा, बरं, या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये या ठिकाणी शिकवलं जाते, जी समजा मोठमोठी जी शाळा आहे त्या शाळेचं शिक्षण आणि तुझ्या शाळेचं शिक्षणाबद्दल काय वाटतं? मला त्या शाळेपेक्षा या शाळेचं शिक्षण खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतंय. बरं, गुरुवचन वर्गांचा स्टॉप कसा आहे? तो पण छान आहे. पण काय सांगणार? गुरु या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देतोय, पण कशा पद्धतीनं ज्ञान घेतलं पाहिजे? काय वाटतं? माझ्या मताने चांगलं ज्ञान घेतलं पाहिजे. त्यांच्या ते जसं सांगतील तसं ऐकलं पाहिजे. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला? बरं, क्रीडांगणाचा खेळ कोणता आवडतोय तुला? मला खो-खो. खो खोमध्ये बरं काय बनण्याची इच्छा आहे त्याला तुला? मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि गुरुजन वर्ग सुद्धा त्यांना सपोर्ट करतो, म्हणूनच हे शक्य आहे. आपण या शाळेला उद्या या ठिकाणी काही भेट दिली नाही, पण ग्रामीण भागातला विद्यार्थी कसा असावा आणि कसा घडावा हाच प्रयत्न या ठिकाणी बातमी स्वरूपाच्या माध्यमातून, या क्षणचित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. सर्व गुरुजन वर्गांची या ठिकाणी खूप या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस या तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माता की भारत माता की. त्याप्रमाणे आपण आपला आजचा हा कार्यक्रम आज 2 महामानवाच्या, एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो. खाण्यावर नसून कष्टकरी आणि काम करणाऱ्या मेहनतीच्या हातावर उभी आहे असं ठणकावून विद्रोह करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आणि इंग्रजांना केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून सळो का पळो करून सोडणारे जहाल मतवादी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेमध्ये आपल्या गावचे सरपंच आदरणीय रविभाऊ डाळिंबकर, त्याचबरोबर आपल्या चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आरबी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या गळ्यातले ताईत झालेले असे आमचे बिडवे आणि आमच्याच कॉलनीत राहणारे आमचे हिरीवाले आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
या दोघांचं आणि सरपंच साहेबांचं मी शाळेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आणि बाळ लोकमान्य गंगाधरजी टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन आणि वंदन मान्यवरांनी करावं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा. असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ज्यावेळेस तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहीत असावं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे रशियात गेले असताना त्यांना त्यावेळेस तिथल्या राष्ट्रपतीने विचारलं होतं की शिवराय हुई शिवराय, तर त्यांनी तिथे पहिलं भाषण म्हणजे रशियामध्ये म्हणजे परदेशामध्ये छत्रपती शिवरायांना पोहोचवणारे पहिली जर कोणी व्यक्ती असेल तर ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होती. अण्णाभाऊ साठ्याचा विजय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठ्याचा विजय असो.